सुनीता विलियम्स यांची ग्रहवापसी झालेली आहे। पहाटे 3:30 वाजता सुनीता पृथ्वीवर परतल्या आहेत। फ्लोरिडाच्या समुद्रामध्ये यशस्वी लँडिंग त्यांचं झालेलं आहे। सुनीता विलियम्स 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतल्या आहेत। 9 महिन्यांपासून त्या अंतराळ स्थानकामध्ये अडकलेल्या होत्या। त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी विल्मोर सुद्धा होते। फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर स्पेस एक्स ड्रॅगनचं यशस्वी लँडिंग झालं। सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांचं जगभरातून कौतुक केलं जात आहे। अंतराळ ते पृथ्वीवरचा त्यांचा 17 तासांचा प्रवास होता। खरं तर 8 दिवसांसाठी त्यांची ही मोहीम होती, मात्र तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यानंतर त्या 9 महिने अंतराळ स्थानकामध्ये अडकलेल्या होत्या। तब्बल 9 महिने त्या अंतराळामध्ये राहिल्या आणि यावेळेला त्यांनी तिथली अनेक महत्त्वाची कामं केलेली होती। फुटबॉल मैदानाच्या आकाराचं अंतराळ स्थानक होतं, त्याची त्यांनी देखभाल केली, त्याचबरोबर स्वच्छता सुद्धा केलेली होती। तिथली जुनी उपकरणं सुद्धा बदलली, तसंच काही वैज्ञानिक प्रयोग सुद्धा अंतराळामध्ये सुनीता विलियम्स यांनी केलेली होती। त्याचबरोबर 62 तास 9 मिनिटं त्यांनी त्यावेळेला स्पेस वॉक केलेला होता। 9 वेळा त्यांनी हा स्पेस वॉक केला होता। 900 तास त्यांनी संशोधन सुद्धा केलेलं होतं। बुच विल्मोर आणि त्याचबरोबर सुनीता विलियम्स 9 महिने अंतराळामध्ये अडकलेले होते आणि त्यानंतर एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सच्या ड्रॅगन यानानं आज त्या सुखरूपपणे पृथ्वीवर परतलेले आहेत आणि त्यामुळे जगभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जातोय। दीर्घ काळाची ही मोहीम होती आणि या अंतराळ स्थानकामध्ये त्या अडकल्यानंतर या संपूर्ण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी काही प्रयोग केलेले होते, जे जगासाठी येत्या काळामध्ये नक्कीच महत्त्वाचे ठरतील। तर या संदर्भात आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आहेत खगोलतज्ञ लीना बोकील मॅम। आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। सुनीता विलियम्स 9 महिन्यांनंतर पुन्हा एकदा पृथ्वीवर परतलेले आहेत, काय आपली भावना आहे? हा एक ऐतिहासिक क्षण आहे आमच्या सर्वांसाठी आणि अंतराळ क्षेत्रात इतकी मोठी कामगिरी केलेली आहे, कॉन्ट्रीब्युशन, आणि 8 ते 10 दिवसांच्या ऐवजी 8 ते 10 महिने लागतील असं त्यांना देखील वाटलं नव्हतं। बोईंग स्टारलायनरची टेस्ट फ्लाईट होती, पण ते नासा बरोबरचा करार नंतर त्यांचा संपला। एक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे नासाने ठरवलं की बोईंगच्या स्पेसक्राफ्ट मधून यांना परत पृथ्वीवर नाही पाठवणार, मग कितीही वेळ लागला तरी चालेल। आणि या 2 शास्त्रज्ञांचा स्पेस एजन्सीवरचा इतका विश्वास आणि स्पेस एक्स पुढे आल्यामुळे हे सगळं आज शक्य झालेलं आहे। खूप प्रयोग केले स्पेसमध्ये, स्पेस वॉक देखील केले आणि स्पेसक्राफ्टच्या बाहेर म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन काही टेक्निकल मेंटेनन्स, इंजिनिअरिंग हे करून 62 तास सुनीता विलियम्सचा असा रेकॉर्ड झालेला आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या बाहेर जाऊन स्पेस वॉक करून। आणि खूप गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, प्रयोग केले विज्ञान तंत्रज्ञानासाठी, इवन मायक्रोग्रॅव्हिटीचा इफेक्ट शरीरावर, सायकोलॉजीवर, फिजिओलॉजी आणि ब्रेनला किंवा सायकोलॉजीला, आणि यांचा खूप पेशन्स आणि संतुलन बघून मला खरंच वाटतं हे 2 हिरोईक लोक आहेत, बुच विल्मोर आणि सुनीता विलियम्स, आणि त्यातल्या त्यात एका स्त्रीने हे केल्यामुळे खूप खूप अभिमान वाटतो अँड सल्यूट आणि खूप खूप अभिनंदन दोघांना, नासाला आणि स्पेस एक्सला। अगदी लीना मॅम, आपण पाहतो की त्यांनी अनेक प्रयोग केलेले होते। खरं तर अंतराळामध्ये दीर्घ काळ, सर्वाधिक काळ राहणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आणि तो विक्रम सुद्धा त्यांच्या नावावर आता झालेला आहे। यावेळेला जे त्यांनी प्रयोग केलेले होते त्या संदर्भात काय सांगाल? काही रिॲक्टर्सवर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, संशोधन केलेलं आहे? हो, अनेक गोष्टींवर काम केलं आणि सूर्याचा अभ्यास, मग तिथे जाऊन लेट्यूस टू ग्रो सॅलड म्हणजे पुढे नंतर जे स्पेस स्टेशनला जातील त्या ॲस्ट्रॉनॉट्सना याचा फायदा होईल, कारण त्यांना जेवण आणि फूड प्रोव्हिजन हे सातत्याने कंटिन्युअसली पाठवले जात होते, आयदर सोयूज रशियाकडून नाहीतर नासाकडून। तरी देखील तिथे काय गोष्टी, तिथे क्रॉप्स म्हणजे कृषी करता येईल का, आणि या गोष्टींचं ते संशोधन, रोबोटिक आर्मवर एक प्रयोग होता, न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीवर आणि 3D प्रिंटिंग,
बऱ्याच गोष्टी, अनेक गोष्टींवर त्यांचे तिथे संशोधन चाललेले होते आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स, विद्यापीठ आणि शाळा आणि युनिव्हर्सिटीचे पण काही प्रयोग दिले जातात त्यांना, की तुम्हाला वेळ आहे तर आता हे करा. आणि शी ऑफर्ड टू डू ऑल दॅट, म्हणजे हसत खेळत तिथे काम केलं. आणि दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम झालेला आहे तो आल्यानंतर त्यांना थोडा त्रास होईल, पण मेडिसिन सप्लिमेंट्स दिले जातील, विश्रांती थोडी, आणि पुन्हा नव्याने आता चालायला फिरायला शिकतील. होल्डिंग अ ग्लास, म्हणजे त्या म्हणाल्या मध्यंतरी एका इंटरव्ह्यू मध्ये, आय फॉरगॉट टू यूज माय ग्रिप, कारण तिथे स्पेसमध्ये ह्या गोष्टी लागल्याच नाहीत. चालता फिरता येत नाही तिथे, स्पेसमध्ये तरंगत असतात. मग आता इथे आल्यानंतर उठणं बैठणं म्हणतात तसं, चालणं फिरणं, या सगळ्या नव्याने या गोष्टी शिकायला लागतील. पण ॲस्ट्रॉनॉट्सची याच्यासाठी ना यासाठी तयारी असते आणि दे आर सिलेक्टेड बेसिकली फॉर दिस सेम रिझन. अगदी खूप अभिनंदन त्यांचे. अगदी लीना मॅडम, आणखी एक छोटासा प्रश्न आहे की आता ही 8 दिवसांची खरं तर मोहीम होती, पण त्यासाठी तांत्रिक अडचण आली आणि नंतर हा कालावधी 9 महिन्यांपर्यंत वाढला गेला. तर येत्या काळामध्ये जर अशा काही मोहिमा राबवायच्या असतील आणि त्यासाठी काही जर दीर्घ कालावधी त्या अंतराळवीरांना द्यायचा असेल तर त्यासाठी कुठेतरी याची मदत होईल? हो, नक्कीच. आता हा लॉंग टर्म म्हणजे दीर्घकाळ त्यांनी स्पेसमध्ये स्पेंड केले, 280 दिवसांच्या वर, आणि क्युम्युलेटिव्ह बघितलं तर 600 दिवसांच्या वर थोडे सुनीता विल्यम्सचे झाले दिवस. पूर्ण त्यांचे 3 मिशन धरून एक्सपेडिशन स्पेसमध्ये, आणि एका लेडीसाठी पेगी नावाचे जास्ती 680 वगैरे होते. सो दॅट बिंग सेड, विमेन फॉर विमेन सेइंग लॉंग टर्म, हा एक वेगळाच विषय आहे. पुन्हा पुरुषांच्या आणि महिलांच्या शरीरामध्ये फिजिओलॉजी आणि अशा पण गोष्टी फरक असतो. तर नक्कीच सेट अ बेंचमार्क, आणि येणाऱ्या काळात इतर लोक जे जातील ते हे सगळं कंटिन्यू करतील, ही लेगसी. आणि सुनीता विल्यम्स इज ऑलमोस्ट 60 इयर्स ओल्ड आणि बुच विल्मोर 62, त्यामुळे सगळ्यात जास्त अनुभवी हे आहेत आणि नक्कीच त्यांच्या कामगिरीचा आता कॉन्ट्रीब्युशनचं त्यांना हे मिळेलच क्रेडिट फॉर दिस. आणि येणाऱ्या काळात सगळेच लोक पुन्हा बाकीचे इतर अंतराळवीर पण या गोष्टींवर कंटिन्यू करून पुढे स्टडी करतील नक्कीच. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. That is none other than Sunny Williams.